एक मिनिट थांबा, तुम्ही जर शेतकरी आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। एक सर्वसाधारण शेतकरी पाण्याची बचत करत एक चांगल्या प्रकारची हायटेक शेती कशी करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जैन इरिगेशनचा हा शेतकरी मेळावा। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आलो आहे जैन इरिगेशनच्या या भव्य अशा कृषी मेळाव्यात जैन हिल्स जळगाव येथे। हा आहे स्पिरिट प्रो, म्हणजे आपण शेतात नसलो आणि जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी याला आपण आपल्या मोबाईल मधून कंट्रोल करू शकतो ऑटोमेशन द्वारे। हा रोटो क्लीन, विहिरीच्या तळ्याच्या पाण्याची पातळी कमी झाली की जो गाळ येऊन साचतो त्याला हा आतून प्रेशर क्रिएट करून बाजूला ढकलतो। आणि हा घुमर, याला आपण स्पेशली बोरवेल साठी वापरायला पाहिजे। पाण्याबरोबर जे खडेगोटे वर येतात ना त्याला हा सेपरेट करतो। हा वेंचुरी सक्शन, याचा उपयोग ड्रिपने म्हणजे ठिबक सिंचनने खत सोडण्यासाठी होतो। आणि हा न्यूट्रिकेअर, वेगवेगळ्या खतांचं मिक्सचर टाइम आणि प्रमाणानुसार सोडण्यासाठी याचा उपयोग केला जातो। आणि हा स्मार्ट क्लीन इओ फिल्टर, हा ऑटोमॅटिकली गाळ, कचरा, शेवाळ बाजूला करतो। आणि हे रेन वॉटर हार्वेस्टिंग फिल्टर, पावसाचं छतावर टेरेसवर पडणारं पाणी वेस्टेज न जाता याचा वापर करून आपण त्याला चांगलं वापरात आणू शकतो। असेच वेगवेगळ्या प्रकारचे पीयूसी पाईप्स आपल्याला इथे पाहायला मिळतात। आणि हे ग्रीन हाऊस, याचा उपयोग आपण टेम्परेचर कंट्रोल म्हणजे गोठ्यांना वगैरे कूलिंग करण्यासाठी करू शकतो। आणि ही सब सरफेस टेक्नॉलॉजी, म्हणजे जमिनीतून खालीून पाणी वर येतं आणि मुळांना प्रॉपर न्यूट्रिएंट्स पोहोचतात आणि याच्याद्वारे आपण ऑक्सिजन पण सोडू शकतो। इथे आपल्याला पाईप्सचे वेगवेगळे प्रकार, जॉईंट्स, एल्बोज तसेच स्प्रिंकलरचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात। आणि 100 मीटर पर्यंत पाणी फेकणाऱ्या रेन गन्स आपल्याला इथे पाहायला मिळतात। याचा उपयोग आपण कडधान्यांच्या पिकांसाठी करू शकतो। आणि हा राहिलेल्या गोष्टी आता आपण पार्ट 2 मध्ये पाहू। आणि हा मेळावा 14 जानेवारी पर्यंत आहे, तर इथे यायला आणि मला फॉलो करायला अजिबात विसरू नका।